गाईज 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 इथे मला साप दिसतोय. चला चला. काजू पूर्ण आम्ही जंगल फिरलो पण इथून बाहेर निघण्याचा रस्ता आम्हाला मिळत नाही. एकदम घाण टेस्ट. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका मॅन वर्सेस वाईल्ड एपिसोडमध्ये. तर मी अशा जंगलात अडकलेलो आहे. कोकणी जंगल आहे. या जंगलाला नावच नाही आहे. तर मला या जंगलातून बाहेर निघायचं आहे. मी कॅरी केलेलं आहे बॅगमध्ये चाकू आणि मॅगी आणि तिखट मीठ. जे आंबे आम्हाला इथे भेटतील ते खाणार आहोत आम्ही. तर गाईस फटाफट आपण ह्या जंगलातून बाहेर जाण्याचा रस्ता शोधूया. पाहू शकता हा जंगल एकदम घामासून जंगल आहे. तर मित्रांनो एवढी गरमी आहे इथे तर तुम्हाला उन्हाळे सुद्धा लागू शकतात. तर आम्ही जास्त करून सावली पकडून इथून जाणार आहोत. तर गाईस फटाफट आपण आपला रस्ता शोधूया. पाठवून या. जे आपल्याला मिळणार आहे ते आम्ही खाणार आहोत. आणि इथे जे काय खाण्यासारखं काय वाटत पण नाही आहे. इथे ऊन एवढं आहे की डोळे पण माझे एकदम बारीक होत आहेत. तर काय फटाफट ही रस्ता पकडून आपण पुढे जाऊया आणि पाहूया पुढे आपल्याला काय मिळतोय. चला तर गाईस तिथे तुम्ही पाहू शकता. कॅमेरामॅन जवळ या. हे पाहू शकता इथे करवंदे आलेली आहेत पण ही आता पिकली नाही आहेत. ती कच्ची आहेत. ते पाहू शकता यातनं काहीतरी व्हाईट कलरचं ते निघत आहे. तर आपण भूक जास्त लागल्यामुळे आपण हे खाऊन काम चालू आहे. कच्चं खाल्लं तरी चालतं. टेस्ट एकदम आंबट आहे. इथे पाहू शकता इथे पाणी आहे आणि मला ताण पण भरपूर लागलेली आहे. तर गाईस थोडासा पाणी पिऊया आपण आणि आपला पुढचा सफर चालू करूया. एकदम घाण टेस्ट आहे घाण. तर मित्रांनो आम्हाला आता एक आंब्याचं झाड शोधायचं आहे. भूक लागलेली आहे. तर आंब्याचं झाड शोधणार आहोत आणि आंबा खाणार आहोत. काय तिथे आंब्याचं झाड आहे. हा काय ते बघा तिथे आंबे. कॅमेरामॅन झूम करा आंबे दाखवा. तर मित्रांनो लाख प्रयत्नानंतर आम्हाला एवढे आंबे पाडण्यात आम्ही सक्षम झालेलो आहोत. तर आम्ही ह्या आंब्यानं आता कॅमेरामॅन आणि मी खाणार आहोत. तर फटाफट ह्या आंब्याचा आम्ही लाभ घेणार आहोत आणि पुढचा रस्ता चालू करायला सुरुवात करणार आहोत. कारण आम्ही इथे जवळजवळ 15-20 मिनटं स्ट्रगल करता. पूर्ण आम्ही जंगल फिरलो पण इथून बाहेर निघण्याचा रस्ता आम्हाला मिळत नाही. पण या जंगलातून कसा सर्वाइव्ह करायचा हे तुम्हाला आयडिया मी देत आहे. तर हे आंबे आता आम्ही खाणार आहोत आणि पुढे स्ट्रगल करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्हाला आंब्यातना शक्ती मिळणार आहे. तर काय मजा आली. मित्रांनो जंगलातून निघायला तुम्हाला डोक्याचा वापर जास्त करायला लागेल. जर तुम्ही घाबरलात तर या जंगलातून तुम्हाला निघायला खूप कठीण होणार आहे. खचून जाऊ नका मित्रांनो. कारण प्रत्येक अडचणीला कुठली ना कुठली वाट असते. ती फक्त वाट आपल्याला शोधून या जंगलातून बाहेर निघायचं आहे. फायनली गाईज आम्ही आंबा वगैरे खाल्लेला आहे
आणि आपल्याला आता निघायचं आहे काजूच्या शोधात, कारण हे उन्हाळ्याचं दिवस आहेत. ह्या उन्हाळ्यात करवंद, काजू, आंबे वगैरे येतात. तर आम्ही आता काजूच्या शोधात जाणार आहोत. आता आपण काजूचा लाभ घेऊया आणि हा आपण जंगलातून बाहेर निघायचा रस्ता पण शोधूया. चालत तर काय. अरे वाव, पाहू शकता मला काजूचा बी भेटलेला. हा पूर्ण अजून आलेला नाही आहे अजून. हा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा त्याचा फळ आहे आणि त्याची बी आहे. सर्वप्रथम त्याची एक बी येते, नंतर त्याला एक फळ येतो. तो आपण खाऊ शकतो, कारण ही बी कच्ची आहे त्यामुळे या बीला आपण खाऊ शकत नाही. आणि आपण ह्या इकडे बघितलं तर एक फळ आहे, हे बघा, हे काजूचं फळ आहे आणि ह्याची बी असते याच ठिकाणी, पण ती नाही आहे. आपण ह्याला खाऊया. ह्याला पण आपण तिखट मीठ खाऊ शकतो, पण ह्याला आम्ही असंच खातो. वाव, हा खूप टेस्टी आहे मित्रांनो, मजा आली खूप. ह्यातून आपल्याला भरपूर प्रकारच्या कॅलरीज भेटू शकतात. काजूच्या झाडावर आपण चढूया. वरती भरपूर तुम्हाला काजू दाखवतो. ह्याच्या बिया काढून नेलेल्या आहेत वाटतं, की पक्ष्यांनी तोडलेल्या आहेत वाटतं. काजूंच्या बिया नाहीत म्हणजे इथे कोणतरी लोक आलेली. इथून आपल्याला बाहेर निघायचा रस्ता मिळू शकतो. हे बघा, कॅमेरामॅनकडे आपण टाकूया. तिखट मीठ सोबत ह्याची वेगळीच चव लागते. नक्कीच ट्राय करा. आता आपल्या रस्ता पार करण्यासाठी भरपूर एनर्जी भेटलेली आहे. घामसुंग जंगल, ह्या जंगलात साप, विंचू भरपूर प्रमाणात आहेत. जे मिळेल, जे फळ वगैरे मिळेल, ज्याची माहिती आहे तुम्हाला, ते आपण नक्कीच प्रयत्न करायचा आहे खाण्यासाठी. मित्रांनो, काजू वगैरे खाऊन आता आम्ही पुढचा रस्ता शोधत आहोत. मला वाटत नाही आम्ही ह्या बरोबर रस्ता जात आहोत, कारण सूर्य त्या साईडला आहे आणि ह्या साईडला उत्तर दिशा असेल माझा असा अंदाज आहे. आणि एकदम गाचडीचा रस्ता, एकदम सांभाळून प्रवास करायचा आहे. गाईज, हे कोकम आहेत, पाहू शकता. ते कोकम मित्रांनो कच्चे आहेत. जर पिके असते तर आपण नक्कीच खाल्ले असते, पण आता कच्चे आहेत. गाईज 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 गाईज, इथे मला साप दिसतोय. चला चला. हो, काही पाहू शकता किती मोठा आहे. इथे कॅमेरामॅन इथून घ्या आणि दाखवा पूर्ण किती मोठा आहे. पाहू शकता, मला बघूनच काटे आले. एवढे मोठी काच आहे सापाची. मला पहिलेच वाटलं हे साप असेल. इथे पण थोडे तुकडे आहेत त्या सापाच्या काचेचे. लगभग हे नागाची काच असू शकते. एकदम घाबरलो मित्रांनो ह्याला पाहून मी, आणि एकदम काटे काटे आले अंगाला. म्हणून सांगतो मित्रांनो, ह्या अशा जंगलातून आपल्याला सांभाळून प्रवास करायचा असतं. चला गाईस, पुढे आपण जाऊया. आम्हाला अशी एक नदी भेटलेली आहे. आता या नदीच्या सहाय्याने आम्ही पुढे जाणार आहोत आणि इथून जंगलातून बाहेर निघायचा रस्ता शोधणार आहोत. चला तर गाईस. आणि हा पाणी पाहू शकता. इथे पाणी वगैरे मी पियालेलो आहे. मी बॉटलसुद्धा कॅरी केलेली आहे बॅगमध्ये. गाईस, आपण इथे जाऊया आणि नंतर आम्ही जरा भूक पण लागलेली आहे. बॅगमध्ये मी मॅगी आणलेली आहे आणि मॅगी खाणार आहोत. चला गाईस. सेटअप आमचा झालेला आहे.
इथे पाहू शकता, इथे लाकडा वगैरे कलेक्ट केलेले आहेत. त्याच्याच बाजूला आमची इथे स्पेशल मॅगी तयार होत आहे. आणि इथे पाहू शकता मॅगी मी बॅगेत कॅरी केलेली. आणि आता आम्ही बॅगीचा आस्वाद घेणार आहोत. मसाला वगैरे थोड्या वेळात टाकणार आहोत. थोडा पाणी टाकलेलं आहे. आणि आपण वेट करूया. आता मॅगी झाल्यानंतर आपण भेटूया. आम्ही या नदीच्या साहाय्याने गेलो, पण काही रस्ता मिळाला नाही. तेवढ्यात आम्हाला इथे भूक लागली आणि आम्ही इथे आग पेटून मॅगी तयार करत आहोत. मित्रांनो, मॅगी झालेली आहे. आता आम्ही मॅगी काढणार आहोत. आणि कॅमेरा आणि मी मॅगीचा लाभ घेणार आहोत. पाहू शकता एकदम. कॅमेरामॅन जरा मॅगी दाखवा आपली. एक नंबर मॅगी झालेली आहे इथे. आणि ह्याच्यात आम्ही लास्टला हा मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्याची चव अजून टेस्टी होणार आहे. चेस. मित्रांनो, इथून जायच्या आधी ही जी आग आहे ती आपण विझून जाणार आहोत. ही अशी आग ठेवून आपल्याला इथे राहायचं नाही. तिच्यावर पाणी ओततो मी. आता रात्र होणार आहे थोड्याच वेळात. आणि एकदम पाहू शकता जंगलामधली एकदम सामसूम जंगल झालेलं आहे. पाहू शकता एकदम. लवकरात लवकर आपल्याला हा रस्ता बाहेर जायचा रस्ता शोधायचाच आहे. तर गाईस, तिथे मला रस्ता दिसतोय. या लवकर गाईस. इथं रस्ता दिसतोय मला. फायनली गाईस, आपण हा जंगल पाहू शकता. किती मोठा जंगल आहे. तो पार केलेला आहे आणि या जंगलातून बाहेर आलेलो आहे. आणि आवडले असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, मित्रांसोबत शेअर करा. तसं भेटूया नवीन आणि फ्रेश मॅन वर्सेस वाईल्ड एपिसोडमध्ये.